आज एक माझा बीड मधील ज्ञानेश्वर राठोड नावाचा वडवणी तालुक्यातील असणारा माझा मित्र, त्याचं स्टेटस पाहिलं, स्टेटस वरती असणारा फोटो पाहिला आणि त्या फोटोच्या खाली जे त्यानं कॅप्शन लिहिलं होतं ना, ते कॅप्शन वाचलं, डोळ्यातनं टचकन पाणी आलं आणि मला असं वाटलं की या वाक्यावरती आपण थोडं तरी त्याचा एक मित्र म्हणून बोललं पाहिजे. त्याने कोटेशन असं लिहिलं होतं की शरीर थकत चाललंय पण मन नाही. मित्रा, मी तुला ओळखतोय, तुझ्यासोबत जास्त नाही पण मी बीडमध्ये असताना 3-4 वर्ष बीडमध्ये राहिलो. 2 वर्ष तुझ्यासोबत मी माझे घालवले. अतिशय एकदम ओढवणी पासून काही अंतरावरती असणारा एक तांडा, ज्या तांड्यावरती मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेलं हे लेकरू, एकदम साधारण घरामध्ये, जेमतेम परिस्थिती. पण ज्ञानेश्वर बद्दल बोलायचं झालं तर ज्ञानेश्वर हा एवढा मेहनती, एवढा कष्टाळू, म्हणजे एक पाय त्याचा खूप दुखतोय, प्रचंड त्याच्या पायाला वेदना होतात, त्याचा पाय साथ देत नाहीये, खूप म्हणजे खूप त्रास आहे. पण तरी बी बुडाला फोड येईपर्यंत सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत हा विद्यार्थी, हा ज्ञानेश्वर बीडच्या रीडिंग मध्ये बसून ऑनलाईन क्लासेस त्याने घेतलेले, तो क्लासेस बघत बघत अभ्यास करत असतो. ज्ञानेश्वर, तू असं म्हटलात की शरीर थकत चाललंय पण मन नाही. मला माहिती, जरी तुझं शरीर थकत असलं पण तुझं मन थकू देऊ नकोस, कारण त्या मनामध्ये तुझ्याच नाही तर घरच्यांच्या अपेक्षा दडल्यात, आई वडिलांच्या अपेक्षा दडल्यात, तुझ्या भावाच्या अपेक्षा दडल्यात आणि माझ्यासारख्या मित्राच्या सध्या तुझ्याकडनं अपेक्षा दडल्यात. आयुष्यामध्ये चढ उतार, सुख दुःख, संघर्ष सगळ्या गोष्टी येत असतात. मी नाही, अंबानी असं म्हणतो की जीवनामध्ये संघर्ष करा आणि जेवढा मोठा संघर्ष ना तेवढं मोठं यश असतं. आणि खरंच तू डगमगू नको, तू हरू नकोस. प्रत्येकाच्या वाट्याला देवानं संघर्ष दिलाय, म्हणजे आयुष्यात नक्की पुढे काहीतरी आपण करणार आहोत. आणि एक सांगतो ज्ञानेश्वर, हे वाक्य लक्ष ठेव, काळजात लिहून ठेव की आपण गरीब आहोत किंवा गरिबी ही शाप नाही, तर देवाने दिलेली ती एक संधी असते. कारण एक वाक्य लक्षात ठेव, सगळ्यात मोठा खेळाडू कुठे जन्माला आला तर गरीबाच्या घरी. सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ कुठे जन्माला आला तर गरीबाच्या घरी. सगळ्यात सुंदर सौंदर्य कुठे जन्माला आलं तर गरीबाच्या घरी. सगळ्यात मोठं पिळदार असं दंड असणारं शरीर कुठे जन्माला आलं, गरीबाच्या घरी. सगळ्यात मोठा बुद्धिमान माणूस कुठे जन्माला आला तर गरीबाच्या घरी. सगळ्यात मोठा नेता कुठे जन्माला आला तर गरीबाच्या घरी. आणि सगळ्यात मोठा अधिकारी कुठे जन्माला आला तर गरीबाच्या घरी. कारण श्रीमंताच्या घरी हा माज जन्माला येत असतो आणि श्रीमंताच्या घरी हा माज जन्माला येत असतो. आणि गरीबाच्या घरी बुद्धीत माळलेला, कष्टात चाळलेला, बुद्धीत माळलेला, कष्टात चाळलेला, घामात गाळलेला मर्दानी साज जन्माला येत असतो, संस्कार जन्माला येत असतात. त्यामुळे गरीब आपण आहोत ना, ही कधीच वाईट वाटू द्यायचं नाही. गरीब असणं ही शाप नाहीये, तर गरीब असणं ही आपल्यासाठी संधी आहे. आणि ही संधी घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये उंच भरारी घेऊया. ज्ञानेश्वर, तू थकू नकोस, तू हरून जाऊ नकोस. खरं सांगतो तुला, तुझ्यामध्ये खूप मोठं पोटेन्शियल दडलेलं आहे. मला माहित आहे तू एक ना एक दिवस नक्की अधिकारी होणार आहेस. फक्त तुझ्या पंखामध्ये थोडंसं बळ येणं गरजेचं आहे. ठीक आहे, आज वेळ वाईट आहे, पण परिस्थिती वाईट आहे, पण ही तुझा अडथळा असू शकणार नाहीये. कारण जीवनामध्ये तुला खूप काही करायचे, तुझ्याकडनं अपेक्षा खूप जणांच्या दडलेल्या आहेत. मित्रा, थकून जाऊ नकोस, हारून जाऊ नकोस, कारण तुझ्याबद्दल कितीही बोललं तरी खूप कमी आहे. पण मित्रा, तुला तुझ्या करिअरसाठी, भविष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुझा एक मित्र एक म्हणून मी तुझ्यासोबत आयुष्यभर तुझ्यासोबत आहे. कारण मित्र हा एक तत्वज्ञ असतो, वाटाड्या असतो, आपला सोबती असतो आणि दुःखालाही फुंकर घालणारा हा मित्र असतो. मित्र गरीब असू द्या, मित्र कसाही असू द्या, पण मित्र हा मित्र असतो. म्हणून एक कवी म्हणतात की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्रा, तुला तुझ्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच हरून जाऊ नकोस, थकून जाऊ नकोस, मनाला पण कधी हारू देऊ नकोस आणि शरीराला पण थकून देऊ नकोस. तब्येतीची काळजी घे आणि नक्कीच एक दिवस तू अधिकारी होशील, हा माझा शब्द आहे. आणि या ठिकाणी थांबतो.